वन नेशन वन इलेक्शन करताना 4च तर राज्य आहेत. तुम्ही देशाचं इलेक्शन एका वेळेस घेऊ शकता, तर मग 4 राज्य म्हणजे काहीच नाही ना यंत्रणेचं. काँग्रेसचा मुख्यमंत्रीचा चेहरा एक प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला त्यांच्या सरकारने ज्या योजना आणलेल्या होत्या त्या योजना महाविकास आघाडीच्या सरकारने मात्र बंद केल्याचं असं त्यांचा आरोप आहे. त्यांनी सांगावं, डेटा सांगावं. माझी त्यांच्याबरोबर कुठेही चर्चेला बसायची तयारी. लेट्स गो बाय डेटा. आरोप प्रत्यारोप हे बीजेपीला कशी सवय हो, दगड मारायचं आणि पळून जायचं. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, मग त्याच लोकांचा प्रवेश घ्यायचा. ही बीजेपीची स्टाईल आहे हो. लेट्स गेट सिरियस. अर्थातच चांगल्या योजना आजपर्यंत गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार म्हणजे आमच्या अनेक त्यांनी चालू ठेवल्या, त्यांच्या अनेक आम्ही चालू ठेवल्या. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. अगदीच म्हणजे बालिश आहे हे स्टेटमेंट. नाही, साधारणपणे जेव्हा ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आमचं घर फोडलं, पक्ष नेला, सगळ्या, तेव्हा आता या गोष्टी झाल्या त्या जुन्या. मागे मी अनेक वेळा या गोष्टी बोललेले. ते आपलं माझ्या महिलांची बहिणी म्हणून मी गप्पा मारत होते, माझं मन मोकळं करत. मुख्यमंत्री शिंदेंनी आज एका भाषणामध्ये बोलताना म्हटलंय की तोंडाला पैसेपर्यंत कधी मी बोललो नाही असं नाव न देता त्यांनी शरद पवारांवर टीका केली. ती शरद पवारांवर कशी आवरण केली? तोंडाला पैसेपर्यंत मी बोललो नाही बा आजपर्यंत असं ते त्यांच्याच बद्दल बोलतात असं तुम्हाला का वाटतं? त्याच्यापेक्षा अरे टीका आहे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना आमच्या ते बघा, आता भ्रष्टाचाराबद्दल तर काहीच बोलू शकत नाही. भ्रष्टाचाराचा विषय संपला. त्याच्यातून आम्हाला भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारातून मुक्त केलंय. कामं आमच्या काळात, एफिशियन्सी, हे सगळं आम्ही करून दाखवलं. आमच्याकडे आमच्या विरोधात बोलायला त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. म्हणून हे असेल किंवा परवाचं एक स्टेटमेंट या सरकारचं मी ऐकलं, ज्याच्यात मला प्रचंड वेदना झाल्या ऐकल्यानंतर, की मुलं नवरा देतो, भगवान नाही देता वगैरे. हे असे स्टेटमेंट्स खूप वेदना देणार. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि महिलांबद्दल असं बोलणं की नवरा मुलं देतो वगैरे, किंवा हे तुम्ही म्हणताय ते स्टेटमेंट, हे अतिशय महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे. संजय गायकवाडांनी केक कापला या सत्ताधाऱ्यांचं जर कृत्य आहे हे तुम्हाला कसं वाटतं? हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारा. त्यांच्यातलाच एक आमदार आहे ना. हा प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारला पाहिजे की तुम्ही गृहमंत्री आहात या राज्याचे, तलवारीनी केक कापणं, भरवणं हे बसतं का सरकारच्या चौकटीत? नाहीतरी हे संविधानाने हा देश आमच्यासाठी चालतो. त्यांची मनमानी असते. आपल्याकडून आज शरद पवार गटात केलेले जे कार्यकर्ते होते ते आज परत आलेले आपल्या सोडून तुमच्या हस्ते त्यांचा प्रवेश पण झालेला आहे. काय वाटतं हे परत यायचा जो हा सुरू झालेला आहे आता परत ते गेले? तसे अनेक वेळा लोक त्या काळात जातात का एखादा निर्णय घेतात, पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येलं. म्हणजे कालच एक शब्द ऐकला, सोलून काढू. म्हणजे मला धक्कादायक शब्द होता तो, आणि त्याच्यातून महाराष्ट्रात परिस्थिती काय झाली आपण सगळ्यांनी पाहिली. त्यामुळे कदाचित अशा काही स्टेटमेंट्स किंवा भारतीय जनता पक्षाच्या अनेक कृती अशा आहेत, त्याच्यामुळे कदाचित आज अनेक लोक जे पुरोगामी विचाराचे आहेत ते अस्वस्थ आहेत त्या भागामध्ये. त्यामुळे त्या अस्वस्थता, त्या विचारधारे, हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांच्यात ती अस्वस्थता असू शकते. आणि त्याच्यामुळे आज जे कार्यकर्ते आले ते मला तेच सांगत होते. चालले आमचं, चाललंय पुढच्या एक 10-15 दिवसातून. सस्पेन्स असा नाही. एका त्या जेव्हा आम्ही आघाडी करतो तेव्हा मित्रपक्षाचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचा मान सन्मान करूनच निर्णय घेऊ. अजून कुठला जाहीर कुठेच झाला नाहीये. कुठे महाराष्ट्रात कुठे काय कॅन्डिडेट अनाऊन्स केले? नाव घेऊन गेले. तुमच्या पक्षाचे हे उमेदवार असा विषय त्याचा असं साहजिक आहे. तुम्ही म्हणता एक गोष्ट पूर्णपणे रास्त आहे, पण अजून ती इलेक्शनच्या आधीची सगळी भाषणं, लोकांमधले ज्या भावना असतील त्याबद्दल सगळे बोललेत.
आता चर्चेला आम्ही बसतोय रोज. चर्चेतून जेव्हा जागा वाटप क्लिअर होईल त्याच्यानंतर उमेदवारांचे निर्णय होतील पुढच्या 15 दिवसात. जळगाव नाही, महाराष्ट्राचं सांगते मी. एक जिल्ह्याचं कसं वन साईज फिट्स ऑल नियम म्हणजे जो असेल अर्थातच तिन्ही आणि आमचे मित्रपक्ष महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया अलायन्सचे सगळे मित्रपक्ष आम्ही एकत्र लढू आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना चर्चा घेऊन सगळ्यांचा मान सन्मान घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ. सतीश अण्णांनी वक्तव्य केलेलं आहे. वाचनात सतीश अण्णांनी एक वक्तव्य केलं की आमच्यातलेच काही गद्दार कुठले म्हणून रावेरमध्ये पराभव स्वीकारवा लागला. काय विषय होता त्याची आम्ही इन्क्वायरी आमची जी कमिटी आहे ती घेते आहे. त्याचा रिपोर्ट आला आहे आणि अर्थातच तो आमचाच अंतर्गत असेल. आढळराव जिल्ह्याला एक सुद्धा आहे ते म्हणताय की मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. जयंत पाटलांनी पद्धतशीरपणे ज्या वेळेस त्यांनी दौरे केले हा विषय बोलून लावला. खडसे नेमके आता शरद पवार गटात आहेत, त्यांनी राजीनामा दिलाय का? ते जर दिलेला नसेल तर म्हणजे काय आता वस्तुस्थिती काय आहे, सध्या त्यांचा स्टेटस काय आहे? एकतर दिलाय का नाही ह्याचा मी माहिती काढून तुम्हाला उद्यापर्यंत कळवू शकते. पण एवढे दिवस झाले, एवढे दिवस हा विषय सस्पेन्स राहतो. नाही मला स्वतःला तर माहिती नाही एकतर. कार्याध्यक्ष आहात ना पक्षाचे. हो पण मी देशाचं काम बघते ना, बघते एका राज्याचं काम बघत नाही. राजीनामा दिला असेल ही माहिती मी बगल देणार नाही. मी उद्या तुम्हाला तुमचा नंबर द्या, मी उद्या तुम्हाला कळवी. मला द्यायची जळगाव जिल्ह्याला आणि मला असं वाटतं आपण खडसे साहेबांना जर विचारलं या विषयावरून झालं काय की जळगाव जिल्ह्यातले जे निष्ठावान नेते आहेत त्यांची अशी भावना आहे की आमच्यावर जे हा अन्याय आहे तर त्या संदर्भातली पक्ष भूमिका का स्पष्ट करत नाही, पक्षाची भूमिका स्पष्टच आहे. आणि खडसे साहेब कुठल्या पक्षात आहेत, त्या राजीनामा दिला का नाही हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारू तर माझ्यापेक्षा जास्त लवकर कळेल. राजीनामा दिलाय पण दिलाय म्हणतात ते. हा मग असेल आमच्या रेकॉर्डला, नक्कीच असेल. का करत नाही पक्ष? कोण पक्ष कशाला करायला पाहिजे? का केले नाही? नाही पक्ष कशाला, ज्या व्यक्तीने दिलाय तेच जर म्हणत असतील तर मग पक्षाचा काय म्हणण्याला प्रवेश झालेला दिल्लीमध्ये भाजपच्या काही आपण ठरवली त्यामुळे भाजपचे नेते म्हणतात की खडसेंच्या प्रवेशासंदर्भात ते मला माहिती आहे ना. भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला का नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण तुम्ही जर म्हणत असाल की खडसे साहेब म्हणालेत की त्यांनी राजीनामा दिला आहे तर तो आमच्या रेकॉर्डला असेलच ना. तो मी तुम्हाला व्हॉट्सअप करीन. ते आढळराव पाटील आणि अर्चना पाटील जे ते राष्ट्रवादीत सक्रिय दिसत नाही आहे. आज जे आहे अर्चना पाटलांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर राष्ट्रवादीचं चिन्ह पण गायब झालं. आज ह्याचा प्रश्न तुम्ही त्यांच्या पक्षाला विचारायला पाहिजे. मी कसं उत्तर देणार, मी कसं करेन? आपल्याकडे दुसऱ्या पक्षात जाण्याच्या इच्छाच काय वाटतं तुम्हाला? मला खरंच माहिती नाही त्याचं एवढं. देशमुख म्हणतात की भाजप कधीही दंग लढू शकते. नाशिकमध्ये जी दंग लढलेली आहे ते असं म्हटलं जातं. हो बघा ना, भाषणच बघा ना. सोलून काढू ही जी भाषा होती ती तुमच्याच चॅनलवर मी पाहिली. ही मला धक्कादायक होती. असली भाषा महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी ऐकलेली नाही. आणि ज्या पद्धतीने सत्तेत असलेले लोक खूप टोकाची भूमिका घेऊन भाषणं करतात हे प्रचंड वेदना देणार आहे. आणि हा राजकीय विषय नाही, हा सामाजिक विषय. हो मुलं लेकी या घरातली युवा पिढी सगळे कामावर जातात. काळजी वाटते प्रत्येकाला. आणि दंगली होणार, दंगलीमध्ये कुणालाच काही पदरात पडत नाही, फक्त नुकसान होतं. संभाजीनगरमध्ये दंगल घडली आहे, नाशिकमध्ये दंगल घडली तरी गृहमंत्री हे अजून नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर गृहमंत्र्याला विचारलं पाहिजे. तुम्ही डेटा बघा. जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असतात तेव्हा क्राईम वाढतो, म्हणजे महिलांवरचे अत्याचार वाढतात. तुम्ही ते दुसरी कुठली ती कोयता गँग ती वाढली आहे, ड्रग्सची तस्करी वाढली आहे. मी म्हणत नाही, सरकारी डेटा सांगतोय. मी कुठलाही आरोप करत नाही कुणावर. हा सगळा सरकारी डेटा सांगतो. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला सगळ्यांना शपथविधीला बोलू तेव्हा कळेल. पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली, पश्चिम बंगालमध्ये घटना संपूर्ण देशभर त्याचा तीव्र एकदा आपण काही राज्यांमध्ये घटनेनंतर आपण ट्विट करतो त्यावर आक्रमकतेने बोलतो. पश्चिम बंगाल संदर्भात काही राज्यांमध्ये आपण काही भूमिका का घेतली? मी रोज बोलते त्याच्यावर. मी तुम्हाला डेटा पाठवू शकते. मी जी घटना झाली त्याचा तीव्र निषेध आम्ही ज्या दिवशी झाला त्या दिवशीपासून करतोय. एक दुसरं, आमच्या ममता दिदींकडून खूप अपेक्षा आहेत. त्या एक अतिशय संवेदनशील नेत्या आहेत आणि त्या तातडीने फास्ट ट्रॅक करून त्या माणसाला फाशी देतील याची मला खात्री होती. मध्येच ते CBI कडे गेलं, त्याच्यामुळे ते आता राज्यात राहिलेलंच नाही. त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी जो काय निर्णय घेतला आहे तो पारदर्शकपणे लवकर घ्यावा,
म्हणजे एकदा फाशीची शिक्षा अशा घाणेरड्या कृतीमध्ये झाली, पुढच्या वेळेस दुसऱ्याला धास्ती बसली पाहिजे. त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की अरे बापरे मला लगेच फाशी होईल. चला थँक्यू. काय 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 त्यांनी हा इशारा त्यांच्या 2 आमदारांना सांगितलं पाहिजे. त्यांचे 2 आमदार आहेत ना, त्यांना आधी सांगा मग बाकीच्यांना. त्यांचे 2 मंत्री, त्यांचे 2 सहकारीच आडाले बहिणीच्या. ये जो लाडली बहना योजना है, इस योजना को देखकर आपका कुछ और इसके आगे करने का इरादा है? बिल्कुल, हमारी सरकार जब अक्टूबर नवंबर, जब भी ये सरकार अभी इलेक्शन लेगी, उसके बाद जब हमारी सरकार आएगी तो इसको और हम इम्प्रूव करेंगे. महिला सुरक्षितता, महिला आरोग्य, महिलाओं की शिक्षा, सब में बहुत काम होगा. आगे इसको कंटिन्यू रखें. हर अच्छा काम हर सरकार कंटिन्यू करती है यार, कौन सी बड़ी बात है उसमें. और हम उनकी तरह नहीं है कि 70 साल में क्या किया. जो सरकार अच्छा काम करती है, बहुत सारी योजनाएं जो अटल जी जब प्रधानमंत्री थे उन्होंने की थी, हमने सारी कंटिन्यू की. अच्छे को अच्छा कहना चाहिए, इतनी तो मॅच्युरिटी हम में है. तुम्ही म्हणतायत की आता निवडणुका पुढे ढकलल्या आहे भीतीने, आणि त्याच्यावरूनच हे स्पष्ट होतं की महाविकास आघाडीचं यश आहे, निवडणुका पुढे ढकलल्या. अर्थातच आपलं सरकार काय विश्वास आहे तुम्हाला, किती जागा येतील आपल्या विधानसभेत? किती जागा येतील असा हिशोब नाही सांगता येणार, पण सरकारचा आमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे. आम्ही ते 400 पार वगैरे टसलं टाईप अति आत्मविश्वास आमच्यात नाही आहे. आणि एकतर आम्ही संविधान बदलण्यासाठी ह्याला जेलमध्ये टाक, त्याला इन्कम टॅक्स, CBI ED असल्या भानगडींसाठी आम्ही नाही सरकार. आम्ही सत्ता ही सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये येणार आहोत. आणि तुम्ही बघाल की अतिशय पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त, ते BJPने आम्हाला मुक्त केलंच आहे त्याच्यातून. पण पुढची अजून 5, 10, 25 वर्ष आमचं सरकार जेव्हा चालेल, तुम्ही बघाल की अतिशय पारदर्शक कारभार, कंप्लीट अकाउंटेबिलिटी. म्हणजे आजच सकाळी मला एक काही महिला शेतकरी भेटायला आल्या होत्या, त्या मला सांगत होत्या की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे जे शेतीमधले पैसे येत आहेत ते आता येत नाही. आणि खरं तर RSSनीच एक मोठा देवेंद्रजींकडे एक मोठी कंप्लेंट नेली होती की शेती मंत्र्यांमध्ये 118 कोटी रुपयाचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा घोटाळा झाला होता. आरोप मी करत नाही आहे, पूर्ण बातमी दाखवा, RSS करते. आणि त्यांनी इन्क्वायरी लावली होती, देवेंद्रजींनी शब्द दिला होता, पण पुढे काहीही झालं नाही. मुख्यमंत्री पदाचे वेगळ्या 1 नंबर देवेंद्र फडणवीस, 2 नंबर शिंदे आणि 3 नंबर उद्धव ठाकरे दाखवतात. यावर कोणी सर्वे केला आहे, सर्वेचा साईज काय आहे, मतदान कोणी केलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमधून सर्वे झाला आहे काय, सगळं बघायला लागेल. आता कोणी केलं आहे माहिती नाही. AIनी केलेलं आहे. आता काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आमचं राज्य चालवणार तुम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.